नमस्कार, मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे आणि हे चिकन एखनी पुलाव जो हॉटेलच्या चिकन बिर्याणीला टक्कर देईल बघा. वाटण-घाटण नाही, कांदा तळण्याची गरज नाही. वेगळं बिर्याणीला जे चिकन आपण शिजवतो तसं करायचं नाही. कमी वेळेत, कमी साहित्यात खूप महत्त्वाचं म्हणजे कमी राडा, कमी भांडी पडणार. असं म्हटल्यावर माझ्या मैत्रिणी तर खुश झाल्या असतील. हो ना, खरंच. एका कुकरमध्ये होते बघा, भांडे जास्त पडत नाही. मग करून बघा. माझ्या आणि माझ्या मुलीची शर्यत लागली होती, की बिर्याणी म्हणजे सर्वच होतं. वेळ, चव हे सगळंच आणि त्यात ती जिंकली. तिने एकदा केलेलं आहे, आता ही मी दुसऱ्यांदा करून पाहिलेलं आहे, कारण मला शिकायचं होतं. तुम्हीही करून चला तर आपण काय काय साहित्य लागतं ते पाहूया. इथे मी पाऊण किलो चिकन घेतलं आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेणार आहे मी. तांदूळ परत दाखवतेच. इथं भरपूर कोथिंबीर घेतली मी. देठाची मिक्सरवर बारीक करून घेतले. तिथे खडे मसाले घेतलेले आहेत मी. बरेच खडे मसाले घेतलेले आहेत आणि त्याचे मी हे मिक्सरवर त्याचा मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि मी तो भाजला नाही मसाला. मी कच्चाच बारीक खडा मसाला करून घेतलेला आहे. म्हणजे तेल टाकून भाजलेला नाही. लसूण घेतलं आहे, काळं तिखट घेतलं आहे, लाल तिखट घेतले, हळद घेतलेली आहे, मिरची घेतले, एक बटाटा घेतले, त्याचे 4 काप करून घेतलेत, मीठ घेतले, 5-6 मिरच्या घेतल्यात, कांदे 3 घेतलेत, मोठे कांदे आणि उभे चिरून घेतले. धने जिरे पूड, अद्रक भरपूर घ्यायचं आणि इथे मी चिकन मसाला घेतला, मीठ घेतले. असं एवढं साहित्य आपण घ्यायचं आहे. आता इथे मी कुकरमध्ये 3 चमचे मी मोठे चमचे तूप घेतलेले. तुपाने आपण बिर्याणीलाही वापरतो. त्याच्यामुळे ह्याला पण मी तूप घेतले जेणेकरून ह्याला छान चव लागेल म्हणून. मी 3 चमचे तूप घेतले आणि तेलही टाकलेलं आहे. आता म्हणजे एक छोटीशी पळी तेल टाकलेलं आहे. उभे जे चिरून कांदा घेतला होता तो परतणार आहे. त्याच्यात मी लसूण आधी टाकून घेतलं आहे, कारण लसूण आधी टाकला की तो कच्चा राहत नाही, लाल तळून निघतो. त्याच्यामुळे लसूण मी आधी थोडासा लाल तळून घेतला आहे आणि मग कांदा उभा चिरून घेतला होता तो टाकलेला आहे. कांदा आपल्याला असं छान लाल होईपर्यंत तळायचा आहे. कांदा पटकन काढायचा नाही. कांदा असा सोनेरी झाला की पुलावची चव दुप्पट होते आणि घरभर सुगंध पण मला तर ते बिर्याणीचा कांदा आपण जो तळतो बिर्याणीसाठी, तो कांदा तळलेला खूप आवडतो. खूप छान चव लागते. म्हणजे नुसता कांदासुद्धा तळलेला खूप छान लागतो. आता हे भरपूर असं अद्रक बारीक करून घेतलेलं होतं, ते टाकून घेतले. अद्रकनी एकदम छान चव येते, त्यामुळे अद्रक पण भरपूर वापरायचं. छान आता अद्रक पण जास्त नाही आपल्याला तळून घ्यायचं अद्रक आणि आता त्याच्यात मी 5-6 मिरच्या ज्या मोठे-मोठे तुकडे करून घेतले होते, तेही टाकून घेतलेले आहेत. छान त्याची हिरव्या मिरचीची पण छान चव त्याच्यात उतरते. आता याच्यात मी जे पाऊण किलो चिकन होतं, ते मी टाकून घेणार आहे. पाणी मी आता टाकणार नाही, तेलातच छान परतून घेणार आहे. त्याच्याशिवाय त्याला छान चव येणार नाही. म्हणजे त्याच्या पाण्यातच ते थोडा वेळ आपण शिजवून घ्यायचं आहे. वरून पाणी टाकायचं नाही. आता राहिलेले सर्व मसाले आणि कोथिंबीर, मीठ जे काय आपलं राहिलं होतं मी तुम्हाला मगाच दाखवलेले ते सर्व आता एकदम टाकून घ्यायचं आहे. धने जिरे पूड, चिकन मसाला, हळद, लाल तिखट, काळं तिखट असे आणि आपल्या खडा मसाल्याचा जो मसाला केला होता तोही टाकून घेतला आहे. कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे, बारीक चिरलेली ती आणि एक बटाटे जे होतं ते टाकणार आहे. बटाट्याच्या ह्याने त्याचा वेगळाच फ्लेवर येतो बटाट्यामुळे आणि ते पण छान लागतं. असं आता हे छान परतून झालेलं आहे. कुकरचं झाकण थोडं मी म्हणजे लावून घेतलं नाही, वर ठेवले नुसतं. थोडं त्याच्या अंगाचं पाणी सुटावं आणि त्याच्यातच थोडं 10-20% शिजावं म्हणून. आता मी इथे तांदूळ थोडा वेळ भिजवून ठेवला होता आणि मी लिंबू, अर्ध लिंबू त्यात पिळून ठेवलेले. धुवून तांदूळ मग लिंबू पिळून ठेवलेले, जेणेकरून जे तांदूळ आहे तो सुट्टा-सुट्टा व्हावा, छान व्हावा असा आपल्या बिर्याणीसारखा म्हणून ते ठेवलेलं होतं भिजवून त्याच्यात लिंबू पिळून. आता मी ते तांदूळ त्या चिकनच्या ह्याच्यात टाकून दिलेलं आहे आणि गरम पाणी करून घेतलेलं आहे. मी थंड पाणी टाकलेलं नाही. जे शिजण्यासाठी एखनी पुलाव हा शिजण्यासाठी मी मग आता वरून गरम पाणी टाकून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दही टाकायचं आणि भरपूर टाकायचं आहे. अंदाजे मी 1 वाटी म्हणजे आपली स्टीलची जी भाजीसाठी वापरतो तेवढी मी 1 वाटी त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे. त्या दह्यामुळे एकदम ह्या पुलावला छान चव लागते. म्हणून तर म्हणते असं वेगळं अशी ही रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. ज्यावेळेस गडबड असेल, अचानक पाहुणे आले किंवा
म्हणजे वेगळं काहीतरी आता बिर्याणी जर अचानक करू शकत नाही, तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये हे तुम्ही एखनी पुलाव करून म्हणजे पाहुण्यांना आपण जीव घालू शकतो. त्यांनाही आवडेल आणि आपल्यालाही समाधान होतं, की बाबा बिर्याणीसारखं किंवा असा वेगळा काहीतरी आपण केलेला आहे नॉन-व्हेजचा प्रकार. आणि खरं सांगते खूप छान होतो. आमच्या घरी पण खूप आवडलेली आहे ही रेसिपी. आता गरम पाणी टाकून मी त्याला चांगल्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे, की जेणेकरून छान शिजला जाईल. आणि पाणीही जास्त टाकायचं नाही. जास्त पाणी टाकलं तर गाळ होतो. त्यामुळे त्या अंदाजेच तुम्ही पाणी टाका, की जेणेकरून ते मोकळा भात होईल असं. आता मी मोठा कुकर असल्यामुळे मी 2च शिट्ट्या होऊ दिल्या. असा छान एकनी पुलाव झालेला आहे. आणि नवशिकाऊंनी आधी हा एकनी पुलाव करून शिका. मगच तुम्हाला बिर्याणी एकदम पटकन शिकचाल. आणि खरं सांगते, कमी मसाल्यामुळे लहान मुलांना पण खाता येईल. वयस्कर लोकांना म्हणजे जास्त मसाल्याचं खाऊ नका म्हणलेले डॉक्टर अशांना, किंवा इतर काही व्याधी असतील तर त्यांना सांगतात डॉक्टर, की जास्त तुम्ही असं मसालेदार खाऊ नका. तर तुम्ही असा एकनी पुलाव करू शकता. त्यांना नक्कीच आवडेल आणि 100% आवडेल हा एकनी पुलाव. तर तुम्ही करून नक्की पहा आणि कमेंटमध्ये सांगा, की कसा झाला होता. म्हणजे साधा, सोपा आणि कमी वेळेत होणारा असा बिर्याणीला टक्कर देईल असा हा पदार्थ आहे. आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा